सर्व मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित गिरकर या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओसाठी अमित गिरकर या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. धन्यवाद. लाभ लाभाहती महालाभ हची लाभ लाभाहती नका करू माती नरदेहाची महालाभ हची लाभ लाभाहती महालाभ हची लाभ लाभाहती नका करू माती नरदेहाची दैवे कामधेनु सिंधू आली घरा मारी काष्ट प्रहरा मतिमंद सुकृथे लाभला सुनियाचा गोळा बळेची आंधळा झाला तेथे दैवे कामधेनु सिंधू आली घरा मारी काष्ट प्रहरा मतिमंद महादेव मने गूढ इक्षुदंड महादेव मने गूढ इक्षुदंड त्या भोनी एरंड श्रीवाहे दैवे कामधेनु सिंधू आली घरा मारी कष्ट प्रहरा मतिमंद शिवाहार पंचानन तनुभूतान पंचाक्षरम अनुपमं पंचसूत्र प्रतिवंदी पंचाचार्यं जगद्गुरु यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्र पारगः तां धर्मचारिणी शंभु प्रणनामि परमशिवं त्रैलोक्य संपदा लेख्य समूले गणभिते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः अमृतार्थ प्रपन्नानां व्यास विद्या प्रदायनी अहर्निशं वंदे तामिशा मनोरमं नमस्कार माझा श्रुतीला नमस्कार माझा श्रुतीला थोरा नारी आणि नरा सर्व याची अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिव परमात्मा यांना अनंत प्रणिपात करू वीरशैव धर्माचे संस्थापक जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य बसवादी प्रमतगण मन्मतादी संत याखील मानव जातीच्या उद्धाराकरता ज्यांनी आपलं समूळ आयुष्य चंदनासारखं झवले असे असणारे महान तपस्वी शताविषी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्यजी महाराज अमोदपूरकर
यांचे चरण हृदयामध्ये स्मरतो. या गावचं ग्रामदैवत भगवान सद्गुरु सिद्ध पुरुष असणारे खंगी स्वामी महाराजांना अनंत अनंत प्रणिपात करून या समतानगर या ठिकाणी विघ्नहर्ता श्री गणेशाला अनंत अनंत प्रणिपात करून समतानगर या भूमीमध्ये गेली अनेक वर्षे झालं संत शिरोमणी शिवगी मन्मथ माऊली यांच्या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं चालत असणारा अखंड शिवनाम यज्ञ. या अखंड शिवनाम यज्ञाचा आजचा हा 6वा दिवस. 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वीरशैव संत परंपरेतील लिंगायत संप्रदायातील महान संत महान नामधारक सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांब या गावचे रहिवासी माता भागीरथी आणि पिता नीलकंठ यांच्या पोटी 1746 ला ज्या माऊलीचा जन्म झाला ते शिवसंत महादेव प्रभू महाराज. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माऊली सामान्य साधकांना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उंचावण्याचा प्रयत्न करतात. मिळालेला हा जो जन्म आहे तो असामान्य आहे, तो बहुतांशी कोणाकडे नाही. एवढं धन आपल्याकडे मिळालेलं आहे, मात्र आपल्याला त्यामध्ये मिळगत नाही असं वाटत नाही. आपण लोकांकडे विचारतो कसा वाटतो जन्म म्हणून. ज्यावेळेस माऊलीला ज्यावेळेस रिद्धी सिद्धीचं ज्ञान प्राप्त झालं, समाज माऊली ज्यावेळेस माऊली एक संसारिक जीव आहे, आपल्यासारखा संसार आहे महादेव प्रभूला, मुलं बाळ आहेत, पत्नी आहे, सगळं आहे. आणि या संसारामध्ये सगळं असूनही अनुताप असताना देखील माऊली कुठंच न जाता अनेक संसारामधल्या समस्या आहेत तरी आनंदी आहेत. आपण सहसा म्हणतो एखाद्याच्या घरी अनंत अडचणी असू द्या तरी आपण म्हणतो एवढ्या अडचणी असून जरा तर डगमगना, म्हणजे जशी आहे तशीच आहे, जरा हलवली नाही ना, काही झालं नाही, त्याच्यामध्ये बदल नाही झाला. किती जरी अडचणी आल्या तरी तू तेवढ्या अडचणीला सामोरे जाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे काय आहे, कशाच्या बळावर तो जगतो, काय आहे त्याच्याकडे ताकद. तसं महादेव प्रभूच्या घरामध्ये असंख्य अडचणी होत्या तरी माऊली कधी डगमगायची नाही, आनंदानं घरीच राहायचे. तुमच्याकडे आपल्याकडे जर एखादी अडचण आली तर आपण लगेच पर्यंत महाराजाकडे जातो, महाराज कसं झाले बघा बरं. माऊली कुठं जात नाही. गमक आहे माऊलीच्या जीवनाचं, कुणीकडे जात नाही. त्यावेळेस काही समाजातले साधक लोक माऊलीकडे जातात आणि प्रश्न विचारतात, महाराज एवढ्या तुमच्या घरामध्ये अडचणी असतानाही तुम्ही कुणीकडेच गेला नाही, आनंदी आहात अगदी. तुमची आई मरण पावली, एक मुलगा तुमचा मरण पावला लग्नाला येऊ, तरी तुमच्यामध्ये काहीच बदल नाही, जसेला तशी आहो. दस माऊली म्हणतात आणि तुम्ही एवढा आनंदी कोणाच्या बळावर जगता, कोणाच्या पाया पडलात म्हणून तुम्ही आनंदी झालात, कोण्या देवाला नवस केलता तुम्ही एवढा आनंदी राहतो. कोण्या महाराजाचं नारळ आणलं होतं, कोणाचा भस्म आणला होता, कोणाचं रुद्राक्ष आणलं होतं, की तुम्ही आजही जीवनावर एवढे आनंदी आहात, याचं गमक सांगा मला. असं विचारल्यावर महादेव प्रभू हसतात. अरे बाबा लोकांकडे जायची गरजच नाही, एकाकडे गेलो मी, फक्त गुरुकडे. जगामध्ये तुम्हाला भलं करणारा गुरु शिवी दुसरं कोणी नाही. 3 लोकांना शरण जा, एक गुरु, दुसरे संत आणि तिसरे साधू. हे 3च लोक तुम्हाला फुकटात बरे करतील. आमच्यासारखी माणसं जर तुम्ही त्यांच्या नादी लागलोत ना तर ती एरबारी माती करून घरी जाते. कारण त्यांनी वाऱ्या करायला सांगतात तुम्हाला. आता नाही पुन्हा या, आमुषा झाली की पौर्णिमा या, पौर्णिमा झाली की आमुषा या, आणि असं करून तुमचा कस कमी जातो, जगण्याचा कस कमी होतो. एवढ्या वाऱ्या करूनही सुख लागत नाही. महाराज बरोबर राहिले नाही, देव बरोबर राहिला नाही, अध्यात्म बरोबर राहिले नाही, एवढं देवदेव करूनही आमचं बरं झालं नाही असे म्हणणारा समाजातला वर्ग आजही आपल्याला पाहायला मिळतो. आजही समाजातली लोक आहेत, आम्ही एवढं देवदेव करून आमचं काय बरं झालं. आणि मी सांगलो तुम्हाला
देव केल्यानं तुमचं बरं होत नाही. जरा उलट सोयीचं कीर्तन ऐकायचं बरं का. बोलणं उलट ऐकून तुम्ही सोयीचं घ्यायचं. शिवाय आम्ही बघायला गेलो. काय झालं? काय नाही म्हणजे पॉयझन आहे तिच्यामध्ये. तिनं पॉयझन घेतलंय. घरामध्ये सगळे लोक म्हणले कशाला पॉयझन घेईल, विष कशाला पिली ना. सगळा आनंद आहे, नाही विष पिणारी. तिनं म्हणलं मी विष पिले नाही, एक रायच्या मध्ये विष पिले नाही. पण डॉक्टर म्हणला ना तिने विष पिले. पण तिनं म्हणलं माझ्या लेकरायच्या मी हा विष प्याला नाही, कशाला पिऊ माय मी विष. डॉक्टर म्हणला मग हे पॉयझन कुठून आलं शरीरामध्ये तुमच्या. जस तिने म्हणली काही खाण्यामध्ये काही बदल झाला होता का. तिनं काय नाही म्हणली काल खिचडी घातली होती दुपारच्या पारी, टाकून कशी द्यावं म्हणून आज दुपारी खाली. पॉयझन घेतलं का बोलण्याचं सांगलं बरं. म्हणजे दुपारी घातलेली खिचडी दुसऱ्या दिवशीच दुपारी खाली त्याचं विष तयार होतं. तसं माझं बोलणं जर सोयीचं ऐकून घेतला तर तुम्हाला बरं होईल. उलटच ऐकलं तर तुम्ही म्हणता महाराज सगळे देवाच्या विरोधात बोलले. देवाच्या विरोधातली चळवळ नाही, देव होण्याची चळवळ आहे. शिवाय म्हणून मी सांगालो देवाकडे किती जा बरं नाही होणार. गुरुकडे नाही गेला तुम्ही आणि सहसा गुरु कळत नाही समाजाला. तुम्हाला वाटतंय आमच्या गुरुनं आमच्या घरात काहीतरी बदल करावा, म्हणजे पोराचं लग्न जमून द्यावं, देवीला पाणी लागावं महाराजांना सांगितल्यावर, नको तिथं फराळ घेता यावं तर महाराज बरा म्हणतो आपण. नाही काय पण लागले आमच्या महाराजाला. म्हणजे पोराचं लग्न जमून देणारा, हिला पाणी लागणारा असा गुरु नसते बरं का. आणि जे गुरु असले काम करते ते गुरुच नसते. गुरु काम काय करतात? गुरु काम काय करतात? बाबाचे हार सद्गुरु राया बाबाचे हार. ज्ञान देऊन जो आम्हाला भीतीपासून मुक्त करतो त्याचं नाव आहे गुरु. त्याला म्हणायचं गुरु. फुकट नाही. भस्म देऊन भीती घालवतो तो महाराज नाही. नारळ देऊन घरातली भीती काढतो तो महाराज नाही. का तर सांगालो एखाद्या महाराजाचं नारळ घेतलं पप्या जन्माला पण त्याची सोयरीक जन्माला जमना गेली. आता काय करायचं? पुन्हा दुसऱ्याची बी जाणावं लागते आणखी सोयरीक जमायला. ज्ञानदाता असणारा त्याचं ज्ञान घेतल्यानंतर पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. त्या गुरुनी ज्ञान दिलं पाहिजे. कशाचं ज्ञान? घराचा उद्धार व्हायचं नाही बरं का. आणि मी सांगतो घराचा उद्धार होण्याचा किती प्रयत्न करा आणि आपला जन्म घराचा उद्धार करायला झाला नाही, आपला उद्धार करून घ्यायला झाला. घराचा उद्धार आपोआप होत असते. आपणच म्हणतो ना माय बाप मेले तेव्हा 2 महिन्याचं होतं काय कमीले यार कसं शिकला असं. म्हणजे प्रपंचाचा विस्तार निसर्ग आणि आपोआप होत असतो. पण आपल्याला वाटतंय म्या करायला मुली साले ग काय होतं तुम्हाला. आपण नाही
आणि देवाकडे जातो कशाला? प्रपंच बरा करण्यासाठी. जगातला कोणताच देव तुमचा प्रपंच बरा करणार नाही. तुमचं जीवन मोठं करतंय याला ज्ञानाने एका व्यक्तीचं जीवन मोठं होते. जीवन मोठं म्हणजे आत्मशांती, आत्मकल्याण. आपण आपल्यात आनंदी जगणं. पैसेवाले लोक आहेत, रडणारे लोक पाहिले आपण. देशाचे प्रधानमंत्री आहेत पण रोज एका गावाला फिरतात प्रचार करीत. सुखी नाहीत. ते बी बोंबलाले, कापूस येत नाही, चंद्रकडे बोंबलाले. काय 12 रुपये किलो देऊन फायदा आहे? म्हणजे दोन्ही दुःखी आहेत. कापूस येतणारी बी दुःखी आहे, देशाचा प्रधानही दुःखी आहे. मानवी जीवन सुखी नाही. सुखी करतात, आनंद दाखवून देतात, त्याला गुरु म्हणतात. ते ज्ञान कोणतं? ज्ञान आत्मकल्याणाचं ज्ञान. आपल्या जीवाचा उद्धार व्हावा असं कोणालाच वाटत नाही, फक्त गुरुला वाटत. बर का? ते गुरु तरी कळायला पाहिजे तुम्हाला. कोणाला म्हणायचं? आमच्यासारखा महाराज गोड बोललेला कीर्तन ऐकले की महाराज खरंच तुम्हीच म्हणजे गुरु हा म्हणायला जमत नाही. गोड बोलतो म्हणजे गुरु झाला का? मऊ बोलतो म्हणजे गुरु झाला का? नाही. जो लहानातल्या लहान माणसाला त्याचे काही लक्षण आहे. महाराज भजन सुरू करण्याच्या आधी म्हणजे ब्रह्मानंद, ज्याला आनंद करता या जगातलं काही लागत नाही, तो स्वतःमध्ये आनंदी आहे, तो गुरु. ब्रह्मानंदम परम सुखदम. त्याच्याकडे सुखाची कमतरता नाही. कोणी फुलाचा हार घातला काय आणि 2 किलो सोन्याचा टोप ठेवला काय? वाकी नदीला 2008 ला सप्ताह झाला अधिक मासामध्ये अहमदपूरला. तर महाराजांच्या डोक्यावर 2 किलो सोन्याचा टोप ठेवला. किती किलो? 2 किलो. महाराजांनी जसा हार झटकून काढावा तसा काढून टाकला. महाताचे महाराज गरमागरमासाठी कुठं राहायचं का? म्हणजे मला काही कोणावर टीका करायची नाही. मी तुम्हाला गुरु सांगा नको. तुम्ही गुरु ओळखण्याची उंची तुमची असली पाहिजे. गुरुनी तुम्हाला लाथाडू द्या, तुम्ही मात्र तो गुरु सोडू नका. द्रोणाचार्याकडे एकलव्य आला आणि महाराज तुम्ही माझे गुरु हा म्हणायला लागला. त्याने म्हणला मी तुला शिकू शकत नाही. मी क्षत्रिय कुळाचा गुरु आहे. मी फक्त राजकुमाराला शिक्षण देतो. तुझ्यासारख्या वैश्य कुळामधल्या शूद्र कुळातल्या लोकांना मी शिकू शकत नाही. एवढे वाईट शब्द बोलले तरी एकलव्याने गुरु बदलला नाही. कारण तिथं ज्ञान आहे हे त्याला माहित होतं. त्यानं मातीचा पुतळा उभा केला त्याचा आणि धनुर्विद्या शिकली. पुत्र्याच्या जिभेमध्ये बाण मारला. तर गुरुला कळालं एवढा विद्वान कोण आहे? माझ्या शिष्यापेक्षा मोठा होणारा, एवढी विद्या देणारा गुरु कोण आहे? हे बघायला ज्यावेळेस पुत्र्याच्या मागे पळायला लागला द्रोणाचार्य, त्यावेळेस एक पुतळा उभा होता आणि एक विद्यार्थी तिथे साधना करत बसला. त्यावेळेस त्यांनी म्हणलं हे कोणाचा पुतळा आहे? गुरुवरी हे तुमचा पुतळा आहे. त्याला म्हणतात ज्ञान. तुमची उंची बरोबर नाही. तुम्हाला कळत नाही कोणाला गुरु म्हणावं ते. तुम्ही नको त्याला गुरु म्हणून तुम्ही तिथंच गुरु फिरता. ते माती करते तुमची. माऊली खूप सुंदर बोलतात. भव म्हणजे भीती. जीवाच्या पाठीमागे भीती आहे. पैसेवाल्याच्या आहे, ज्ञानी लोकांच्या आहे, आणि त्याच्याजवळ काही नाही त्याला बी आहे. पैसेवाल्याला भीती आहे ना. हो. ज्ञानी लोक आहेत त्यांनाही भीती आहे आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनाही भीती आहे. भीती नाही असं कोणी नाही, याला भय म्हणतात. आणि भयातून मुक्त करणारे सद्गुरू आहेत. काय देतात ते? सारखेपणा करतात. सारखे, बाकी दुसरं काही नाही. आणि तो सारखेपणा करण्याकरता काय सांगतात आम्हाला? मंत्र सांगतात. मंत्र सांगतात. तत्वमसि पद
तत्वमसी. तत्वमसी म्हणजे मी आणि तू सारखा आहे. दुःख संपायचं असेल तर दोन्ही सारखे झाल्यावर दुःख संपत, दुःख संपत नाही. या घरामधल्या प्रत्येक माणसाला प्रत्येकाबद्दल आदर आला घरात दुःख संपत. द्वेष वाटायला लागला की वाद सुरू. आणि मग तू वाद मिटवण्यासाठी परागा जरी परागाने बुचकळी मारली तरी वाद संपणार. सारखेपणा जाणवणं. तर अशी पद मी आणि तू सारखा. माऊली सारखे लोक डोंगरामध्ये राहतात तर तक्रार नाही. आपण बांधलेल्या घरात आपण राहतो तो हातभर लिस्ट घेऊन कुठे फिरायला. हे बरं नाही, हे बरं, हे बरोबर आहे. चंद्रकला बरी नाही, बाकी सगळे बरोबर आहे. टपूर बरं नाही. आपण विचार करण्याची कुवत नाही. समजून घेत नाहीत, घरच्या माणसांना समजून घेत नाहीत आणि गावभर फिरतो लोक बरे नाहीत म्हणून. माऊली म्हणतात तुम्ही बरे व्हा. तुम्ही बरे असतात ना लोक बरोबर. कपिलधारच्या डोंगरात माऊली बरोबर आहेत. वाघ काही करत नाही, साप काही करत नाही, गाय काही करत नाही, मोर काही करत नाही, कोणीच काही करत नाही. कारण माऊली बरोबर आहे. त्यांनी चांगली आहे. त्यांनी वाघाला वाघ म्हणत नाही. माझ्यासारखा जीव आहे त्याचा आदर करतात, वाघाचा आदर करतात. तुम्ही जन्माला दिलेल्या वाघाला तुम्ही नीट बोलना. हे बायको आल्यापासून बोलना गेलाय काय? का द्वेष करतो तुम्ही? तुमचा मुलगा आहे, नाही बोलला तरी तुमचाच आहे ना. तुम्हीच मनमत माऊलीला नवस करून मागून घेतला होता. तुम्ही का नाव ठेवतो? न बोलू द्या, काय बदल होणार आहे? खायला तर देतो ना. बोलना 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 म्हणून महाराज पिच्चाच करायचा उरीसभर. ते म्हणते आता तर बोलणाच, काय करतेस ते कर. काय करते रडते माझ्या म्हणजे महाराज तुला असं करायचं नव्हतं. महाराज काय करते? त्यानं का सुना वागविले का मुर्ग वागविले का? येड्याचं गणित कोणाला जाऊन विचारायचं काय? अहो गर्भिणीची पुन्हा वांद सांगेल, वांद सांगेल, वांद सांगेल. ज्यांना काही माहित नाही त्याला जाऊन विचारायचं हे असं कसं होईल महाराज. पोरी नीट वागना गेल्या का, पोरं नीट वागना गेले तर अमक कुलकर महाराजाकडे हेच गरज राहायचं पाहायचं. आपण जावा कवावी महाराज हेच गरानं. त्याला काय माहित आहे कसं कोणाला वागवायचं? त्याच्याजवळ अध्यात्माचं ज्ञान विचारा. माझा उद्धार कधी होईल, मी देव कधी होईल, मला आनंदी कधी जगायला मिळेल हे विचारायचं आहे गुरुकडे जाऊन. तुम्ही दुसरंच भाकर कथा लावता. सोनीला पोरग झालं नाही, पप्पीचं नादर झालं बघा. जी नाही ते त्याच्याकडे जाऊन विचारायचं. आणि नाही खरं झालं की त्याला शिवा द्यायचा. त्याला काय पण लागेल, महाराज पहिला मोकळ हुशार होता, आताच्या महाराजाला काही पण तुझं टकुर नीट नाही. त्याला काही विचारायला जाऊन त्या महाराजाला. महाराज असं असणार. पहिल्यानं गरोदर असणारी एक मुलगी होती आणि तिने गरोदर राहिल्याच्या नंतर तिने ज्या बाईला मुलबाळ नाही तिला म्हणू लागली माय आजी कळा कशा येत आता, लय अवघड असते काय. तिला काय माहित आहे? तिने काय अहो तिला माहित आहे का कळा कशा असते आता, मुलबाळ कसं जन्माला घालायचं ते? ज्याला माहित आहे त्याला जाऊन विचार. माऊली संताजवळ सुख आहे, प्रपंच नाही. गुरु जवळ सुख आहे, प्रपंच नाही. पण कोणालाही जाऊन मनमत स्वामीला जात म्हणायचे हिरला पाणी लागू दे. त्याच्यासाठी माऊली बसली नाही, जीवनाचं कल्याण करायला. आणि बघा तुमचं वाटोळ करायचं देवाने जरी ठरवलं, तुमचं वाटोळ करणारा देव नाही आणि तुमचं बरं करणारा देव नाही. हे आपल्याकडे सूत्र आहेत अभंगामध्ये. सहसा आपल्याला अभंग कळत नाही. गणित चांगलं सोडवण्यासाठी सूत्र अधिक सुंदर पाठ पाहिजे गणितातलं. तसं तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर अभंग पाठ करा. काय म्हणालो मी? तसं तुमच्या दिंडीचं कौतुकच करतो मी, कारण तुमच्या दिंडीमध्ये सतत अभंग असतात. दुसऱ्या दिंडीमध्ये काही असते, तिसऱ्या सोमवारी
तीन पानाचा ऊन आगाऊ ठिकाणी करणारे कोणाचा गेला आणि शेतातून सोडून तुमचं कल्याण करणारे तुम्ही आहात. आपल्या शिवपाठात एक अभंग आहे. 14 अभंगामध्ये देवाचं नाव घेतलं तरी बरं झालं नाही. एवढे देवाचे नाव आले 14 अभंगामध्ये. शंकर, शिव, एवढे अभंग आले. एवढ्या अभंगामध्ये बऱ्याच जागी नाव आलं त्यांचं, पण बरं नाही ना झालं. मग त्यांनी म्हणले महाराज एवढे महादेवाची नावं घेतली तरी आमचं बरं झालं नाही. शिवदास माऊलीला म्हणायला लागले. आणि तुम्ही ढबाळ बोलता, तुम्ही म्हणाला की तुमचं देवाचं नाव घेतल्याने चांगलं होते. शिवदास माऊली अगदी स्पष्ट सांगतात, आपले कल्याण सगळ्यांना पाठ आहे. मजा तिथं बसलेले पाठ आहे, उठलेले पाठ आहे. कोणाला पाठ नाही असा अभंग नाही. सगळ्यांना पाठ आहे, पण अभंगाकडे पाठ आहे. म्हणजे कसं सांगतो, हो करंजीला कीर्तनाला गेलो होतो. एक जण माझ्याकडे आले आणि महाराज म्हणले काय करावं. त्या मिश्रा महाराजांनी सांगितलं पोराचं लग्न होते, महादेवाला पाणी घाला, पशुपती व्रत करा. मी सगळं केलं म्हणले. पशुपती 3दा केले, महादेवाला पाणी घातले, एका वर्षात 3दा पशुपती केले. सगळं करून आणखीन काही लग्न झालं. सगळं करून बसले. शिवूरला जाऊन रुद्राक्षी आणि सगळे तरी लग्न व्हायला गेले. कोण पाणी घातलं महादेवाला? म्या घातले. अरे तुम्ही महादेवाला पाणी घातल्यानंतर पोराचं लग्न कसं होईल? अभंग कळालं ना तुम्हाला? आपुले कल्याण, तुमचं कल्याण त्या पोराला वाटलं पाहिजे. माझं लग्न आमदा झालंच पाहिजे. मग काय करावं लागेल? त्याला अभ्यास करावा लागेल, साधना करावी लागेल. तेव्हाच त्याचं लग्न होईल. माय महादेवाला पाणी घालायला ह्याचे केसण मिसण हे होईल का लग्न? ह्या समस्या घेऊन लोक देवाच्या मंदिरात येतात आणि देवाला म्हणतात आमचं काय बरं केलं देवाला. देव तुमचं बरं करत नाही. शब्द ऐकलोत का? सूत्र काय आहे? आपुले कल्याण भावे ज्याचे चित्ती, त्याने शिवा प्रति शरण जाणे. गरीब घरचं कुटुंब होतं महाराज, मर करून रोजगार करून खाणार. एक दिवशी आमोशीच्या दिवशी त्याला शेतामध्ये गेल्याबरोबर चक्कर आली. काय चक्कर आली? त्याने म्हणला बायकोला, रात्री गव्हाला पाणी देऊ लागतो, आमोशावरती चक्कर आली, काहीतरी बाहेर बाधा झाली आहे मला. तिने म्हणली काही नाही, मर्याईपाशी धारबा बसते त्याच्याकडे जाऊन बघू. मग त्या धारबापाशी बघितल्यावर त्याने म्हणलं काय झालंय? काय नाही चक्कर आली आमोशीच्या दिवशी. नाही म्हणले थोडासा असर आहे बाहेरला, मग उपवास धरावा लागेल शनिवार असं सांगितलं. तिने म्हणले काय हरकत नाही. त्याने म्हणला मला जमना बघा महाराज शनिवार धरायला. कोण म्हणाले? ज्याला चक्कर आली त्याला. त्याने म्हणला मला शनिवार धरायला जमत नाही. त्याची बायको म्हणली ह्याला जमना म्हणायत, मग म्या धरू का महाराज? जमते धरा तुम्ही. एक 6 महिने त्या महाराजाचा उपवास केला, वाऱ्या केल्या, 15 दिवसाला, आमुष्या पौर्णिमा आमुष्या. बरोबर, पण चक्कर काही कमीच होईना. चक्कर कमी झाली. मग एक जण म्हणले त्याच्या गावामध्ये कशाला तिकडे बेजार वाला, शंकर म्हणले जाऊन डॉक्टरकडे जाऊन बघून ये काय पैसे लागले तर.
त्याला गेलं महाराज, डॉक्टरनं त्याची रक्त वगैरे चेक केलं आणि त्याला सांगितलं तुम्हाला शुगर झाली आहे. काय झाले? शुगर. आणि ह्या गोळ्या घ्या आणि तुम्ही खा. आता त्याला वाटलं जसा उपवास त्यानं धारबानं उपवास बायकोला करायला सांगितला, तसं गोळ्या सुद्धा बायकोनच खावं. मग 1-2 महिने बायकोनं गोळ्या खाल्या, चक्कर कमी होईना. उल्लेख चक्कर आणखी गेली महाराज डॉक्टरकडे आणि म्हणायला लागले डॉक्टरला, डॉक्टर आणखी चक्कर काही कमी झालं नाही. त्याने म्हणले गोळ्याचं प्रमाण, जी मात्रा आहे ना, औषधाची मात्रा म्हणजे वेळ किती वेळा घ्यायची, ही मात्रा काही तुम्ही वेळेला घेतली नाही असं मला वाटतंय तुमच्याकडे बघून. कारण रक्त चेक केलं मी तुमचं, तुम्ही जास्त तरी मात्रा घेतली, निसता नाही तरी घेतली. त्याने म्हणला मी कशाला मात्रा घेऊ म्हणला. त्याने म्हणलं कसं काय? नाही म्हणजे आम्ही धारबाकडे गेला होता, धारबा महाराजाकडे, त्यानं सांगितलं मला बायकोनं शनिवार धरलं तरी जमतंय. तसं मी म्हणलो म्हणजे मला गोळ्या खायचा कंटाळा आहे, माझ्या बापानं लहानपणापासून न गोळी खाता माझं शरीर मजबूत आहे, मी आयुष्यात कधी गोळी खाल्ली नाही ना आता खाणार नाही. बायको म्हणजे मला मी खाते, मी खाय. आता बायकोनं शुगरच्या गोळ्या खाल्यानंतर शंकरची शुगर कमी होईल का वाढेल? साधं हे कसं तुम्हाला चटकन कळतंय, इकडे कसं कळणार तुम्हाला? इकडे म्हणता देवाने आमचं काय बरं केलं, मी एवढं भजन केलं, एवढे भजनी जीव घातले, एवढ्या वाऱ्या केले, माझं एक तर लेकरू चिटकलं का नव्हतं? अगं कोण म्हणलं लेकरू चिटकत आहे? असं लिहिले का कोणी अभंगामध्ये? करावे भजन लेकर चिटकती नोकरीला असतं ना? असं अजिबात असं नाही, असं सांगत नाही संत, लबाड बोलत नाही. अभंगातलं सूत्र पाहिलं का? तुमचं लेकराला वाटलं पाहिजे माझं बरं करणारा मी आहे. अभ्यास केला पाहिजे, अभ्यास. UPSC मध्ये पास होणारा तो धनगर समाजाचा बिरुदेव नावाचा मुलगा, त्याला प्रश्न आहे EBP माझ्याला, तुला एवढी कठीण परीक्षा कशी पास होईल असं कसं वाटलं? त्यावेळेस त्याने म्हणलं मी ठरवलं होतं एक दिवस का होईना या देशामध्ये चांगल्या पदावर आपण जायचं. त्याने ठरवलं. त्याने ती पत्रकार म्हणायला लागले तुझी परिस्थिती अशी, बापाकडे खायची सोय नाही, तासभर जमीन नाही, मेंढ्या किती वळावा आणि तुला किती पैसा द्यावा. त्यांनी सांगितलं मला ते काही माहित नाही, परिस्थिती किती जरी कठीण असली, शिकणारा जर मुलगा असता तर आजही सामाजिक संस्था अशा आहेत की त्याला शिक्षणाकरता पैसा पुरवतो. आणि दिल्ली सारख्या ठिकाणी 17 महिन्याचा अभ्यास केला त्या मुलाने आणि ती परीक्षा पास झाला. त्यानं ठरवलं म्हणून तो IAS झाला. बरोबर आहे ना? आपण अभ्यासे करूनी सर्व काही होईल. किती जण अभ्यास करतो घरच्या माणसाच्या स्वभावाचा, सहसा त्याच्या स्वभावाला नाव ठेवून मोकळं होता. सून बरी नाही, पोरगी बरी नाही, नवरा बरा नाही, तिच्या स्वभावाचा अभ्यास करा. पुढे काय? व्याघ्र सर्प जे का अभ्यासे आकळिले, विष पचविले कित्येकाने. वाघासारखे प्राणी लोक त्याच्यावर बसून फिरणारे लोक आहेत, वाघावर बसून. आणि तुम्हाला
आपला वाघ आपल्याला आवरणं आला का पप्प्या म्या थांबणार. तुम्ही जन्माला घातलेला वाघ तुम्ही सांभाळू शकत नाही. का मेला रामचंद्र? वर्ग बरं नाही हो, लय मारू लागलं म्हणून मेला. मरण हे त्याच्यावर उपाय नाही. त्या मुलाच्या स्वभावाचा अभ्यास करा, त्याला समजून घ्या, समजून घ्या. किती जरी वाईट सुना असेल ना तर तुम्हाला खाणारी नसणार आहे तुमच्या घरात. तारकन फाडून खाणारी आहे का तुम्ही? अशी पेपरात बातमी आली का फलाण्याच्या सुनेनं फलानीला फाडून खाल्लं? असं होत नाही. वाघ फाडून खाणारे आहेत तरी त्याला सांभाळणारे लोक आपल्याकडे आहेत. याला म्हणतात जगणं, याला म्हणतात अभ्यास. घरच्या माणसांना समजून घ्या. एज्युकेशन इज द टोटल मॅनेजमेंट. व्यवस्थापन ही जगण्याची सगळ्यात मोठी कला आहे. व्यवस्थापन करता आलं पाहिजे. कसं जगायचं, माणसं सांभाळण्याचं ज्ञान. पूर्वीच्या काळी हे होतं. अलीकडे माणसं माणसांना काही किंमत देत नाही, त्यामुळे समस्या वाढतात आणि त्या समस्या या मंदिरामध्ये येतात. मंदिरात आल्यानं समस्या इमानदारनं सुटणार. तुम्ही आतापर्यंत विचार करा, कोण्या कोण्या मंदिरात गेला, कोण्या गंगेला आंघोळ केली, कोण्या महाराजाचं नारळ आणलं, कोणाचा रुद्राक्षी आणला, कोणाचा भस्म आणला, आणि काय घरी बरं झालं त्याची लिस्ट काढा झोपल्यावर. सगळी लिस्ट काढून आणखी तुम्हाला कुठं महाराज निघाल्या कोपऱ्यामध्ये जाऊन बघत आहोत. आणखी कुठं महाराज बांधली टरकन गेली फिरत. अशाने जगणं होत. घरातली माणसं समजून घेणं त्याला जीवन म्हणतात, त्याला अभ्यास म्हणतात. आणि अभ्यासाने माणूस मोठा आहे. अभ्यास म्हणजे कर्म करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत, कसं जगायचं. आणि या पृथ्वी स्तरावर माणूस कर्माने मोठा झालाय, उग मोकार नाही मोठा होत. माऊलीचे विचार सुंदर आहेत म्हणून माऊलीची आज 465 वर्ष झाला आपण जन्म सोहळा साजरा. गावोगावामध्ये अब्जावधी रुपये खर्चले समाजाने. का तर माऊलीचे विचार मोठे आहेत, माऊलीचे कर्म महान आहेत. मात्र आम्ही प्रयागात आंघोळ केली, एक महादेव ठेवला नाही, एक गाव ठेवला नाही. 4 धाम काशी प्रयाग, देव प्रयाग, सोन प्रयाग, बद्री, केदार, नारायण सगळं करून येऊन श्रीमंताला सूनच्या देईना, तोंड बघना. पूर्वी लोक काशीला जाऊन आले ना, त्याची लोक गावात पाया पडायला लोक यायचे. आता काशीला जाऊन आले तर सून बोलायला तयार नाही सासूला. म्हणजे काय, जगणं कळलं नाही, जगणं कळलं. आणि जगणं कळलं याला अध्यात्म म्हणतात, त्याला अभ्यास म्हणतात. आणि हा अभ्यास कळाला की माणसाचा जन्म कळायला लागतो. सहसा माणसं माणसाच्या जन्माला वाईटच म्हणतात. कोणी माणूस मरू द्या, काही नाही माव करून 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 उगा माणसाचा जन्म पाण्यावरचा बुलबुला आहे, काय नाही उगा आपलं काय नाही. सगळं कोमला जन्म, नासका जन्म. जन्म वाईट नाही. आणि बसवांकडे पहा, का महादेवीकडे पहा, ढोर ककळ्याकडे पहा, हरया चामराकडे पहा, मृतकीकडे पहा. या लोकांचा जन्म पहा किती आनंदाचा आहे. तुम्ही का वाईट? तुम्हाला खायला गुलाबजामुन आहेत, रसगुल्ले आहेत, बालुशाहीचे डबे टच भरून आहेत, फराळी चिवडा आहे, चिप्स आहेत, पापड आहेत, त्या खाऊ वाटेल ते खायचं सोयीप्रमाणे. तरी तुम्ही म्हणाला माणसाचा जन्म मंगळा आहे. आणि तुमची सासूला कन्या खायला मिळत नव्हत्या तरी तिने म्हणत होती जन्म माणसाचा सगळ्यात चांगला. का? जगण्याची उमेद होती, त्रास सहन करण्याची अवकात होती हृदयाची. त्रास सहन करा वाटत नाही कोणाला. आणि डायरेक्ट मोठं व्हावं. रामाची आई इथं रडून मेली, रामाची पत्नी इथं रडून मेली, राजाची मुलगी होती. गरोदरपणामध्ये ती आश्रमामध्ये राहिली, वनवासामध्ये राहिली. राजाची मुलगी होती पण तक्रार केली नाही बापाला. आमची सोनी मला नाही ते बापही म्हणतोय त्याच्या घरी 2 पत्र, 2 भोगोनी, 2 डेचके, 2 मशी मयापुरी नसेल म्हणाल. जगणं कळत नाही समाजाला, जगणं कळत नाही. आणि अशाने समस्या वाढल्या. आणि या समस्या सोडवण्यासाठी कोण्या तर महाराजांकडे जाता होतो.
आणि या समस्येवर मला सांगतो मी तुम्हाला, जगामध्ये कोण्याही महाराजाकडे जा, इंडियन पिल्याशिवाय पर्याय नाही. जाऊन बघा तुम्ही, जाऊन पर्यायच नाही. महाराज तुमच्या स्वभावात बदल करत नाही. तुम्हाला तुमच्यात बदल केला तर तुम्ही सुखी व्हाल. चित्त समाधान होय, चित्त समाधान राहे. चित्त समाधान होय, चित्त समाधान होय. चित्त समाधान होय, चित्त संकल्प म्हणजे विचाराची परिपूर्ती. आणि त्या संकल्पाने काय झालं, स्वभाव बदलला. तुम्ही कधी संकल्प केलाय का आपला बदल व्हावा म्हणून? तुम्ही संकल्प केलाय सोनीला पोरग होऊ दे, अभंग कळतो ना आपल्याला. बघा तुझं वृत्ती पालटून जाय. वृत्ती म्हणजे स्वभाव. आता तुम्ही कोण्या देवाला गेल्यावर तुमचा स्वभाव बदललाय सांगा? थोडं थंड पडला. पर्यागात ज्याने आंघोळी केल्या त्याने, पर्यागात ज्याने आंघोळी केल्या त्यानेच माणसं तुडविली, त्यानेच माणसं खलास करून आली गावात. पर्यागात आंघोळ केल्याने पाप जाईल, पण पुन्हा पाप करायला मन तयार आहे. त्याच्यासाठी माझ्या हनुमंत माऊलीने सांगितलं, पर्यागात आंघोळ करीत बसू नका, गुरु चरणाची रज धुळी त्याची तीर्थाची आंघोळ. पण आम्हाला कळत नाही, गुरु कळत नाही, हे पाप आहे जीवनात. स्वभाव बदलायचा असेल तर विकार गेली पाहिजे. मधला गड्डा आपण म्हणाला कशी बोलत, बेमारीचा गड्डा आहे. हे जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत तुम्ही खुल्ले होणार नाहीत. खुल्ले म्हणजे तुम्हाला हे गड्डा जोपर्यंत आहे तवर तुम्हाला स्माइल द्याच म्हणावं लागते. गड्डा गेला ना स्माइल द्यायची गरजच नाही. 104 वर्षे गुरु माऊलीचं वय आहे. बघा काय चेहरा आहे. अक्का महादेवीचा चेहरा पहा. जगातलं एकही प्रोडक्ट न वापरता किती सुंदर आहे. महाराज आमची सोनी 10,000चं मेकअप करून भावाच्या लग्नात कलवरी झाली. आणि पुन्हा ते फोटोग्राफर म्हणते स्माईल. मुदुनी येते का स्माईल? स्माईल आणता येते का चेहऱ्यावर? चेहऱ्यावर वरून हसवता येत नाही, मधूनच उकळी यावं लागतं. एखाद्या माईला म्हणलं शिवा द्या, त्याला म्हणजे देताल का शिवा? वा देऊ का मायना शिवा? आणि घागर फेकू देऊ द्या बरं नळाच्या पाण्यात. शिवा देता ह्या दिसलं नाही आणि त्या डोळ्याला मधून उकळी आली पाहिजे. मधून जसं माऊली म्हणतात स्वभाव बदलला पाहिजे, त्याकरता मधून निर्मळ झालं पाहिजे. आणि मधून निर्मळ करेल अशी बाजारात एकही पूजा विधी नाही. गुरु मंत्राशिवी एकही मधला अंतकरण निर्मळ करू शकत नाही. म्हणून मधून निर्मळ व्हायचं असेल तर गुरु मंत्र म्हणा. आणि तो मंत्र म्हणण्यासाठी सवळं लागत नाही. तो मंत्र म्हणण्यासाठी कोणाची चोरून बेल आणावं लागत नाही. तो मंत्र करण्यासाठी कोणाची फुलं चोरायची गरज नाही. भूताने वाढले तालीकडल्या काळामध्ये देवालाच व्हायला गेलती की पांढरे फुलं एवढ्या शिवाजीने मला तोंड बघण्यात. देवाची पूजा करून जर एकमेकांचं तोंड बघत नसेल तर आणखी पाप कुठलं करायचं राहिले तुम्ही.
माऊली तर सगळ्या विश्वातल्या लोकांना आनंदाने पाहतात आणि तुम्ही नसते फुलं कानिलीस म्हणजे म्हणलं तू तेव्हापासून तोंड बघणार गेला होता. असं का होतंय? भक्ती कळत नाही, भाव कळत नाही, स्वभाव बदलला नाही, ते अहंकार आहे. आणि अशी माणसं सुखी होत नाही. आणि त्या माणसांची अपेक्षा आहे मानवी जन्म वाईट आहे. महाराज म्हणतात मानवी जन्मच मोठा आहे, त्याला महालाभ म्हणतात. महालाभ हाती लाभ लाभ हाती महालाभ प्रश्न असे लोकांनी मांडले महादेव प्रभूच्या समोर. त्यावेळेस महादेव प्रभू त्या लोकांना संबोधित करतात. त्यावेळेस निघालेले हे शब्द आहेत. समाज ज्यावेळेस गोळा व्हायला लागला, एखादा महाराज चांगली कथा करतो, चांगलं कीर्तन करतो असं म्हणल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की माणसं गोळा करायला महाराज म्हणजे पॉवरफुल आहे. काय पॉवरफुल आहे आणि त्याला आपलं सुख दुःख सांगितल्यावर आपलं काही तर बरं होते असं वाटतं. तसं महादेव प्रभूच्या समोर अनेक लोक येऊ लागले. त्यावेळेस काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज आमचं कल्याण करा. महाराज म्हणले मी तुमचं कल्याण करत नाही. नाही तुमचे आम्ही पाय सोडला नाव. महाराज म्हणले आमचे पाय धरून तुमचा उद्धार होत आहे असं कोणी सांगितलं? तुम्ही महान आहात, माझ्या पायापुढून तुम्ही मोठे नाही होणार. मुळातच तुम्ही मोठे आहात. तुम्ही तुम्हाला आजमावा. आणि पूजा म्हणजे काय आहे? आपण आपल्या उद्धाराकरता दिलेला वेळ म्हणजे पूजा. पूजा ही देवाची नाही, आपण आपला उद्धार करून घेण्याकरता निर्माण केलेलं शास्त्र आहे. पण सहसा आपण सगळं देवाच्या नावानं खपवतो. सगळ्या मायमावल्या म्हणतात सगळं काम झाले, लिंगावर पाणी घालायचं राहिलं, दुर्दैव आहे. असे शब्द आपल्याला ऐकायला भेटतात. लिंग पूजा ही आत्मस्वरूपाची पूजा आहे, अनुभूतीची पूजा आहे. अलीकडे त्याला मेडिटेशन म्हणतात, आत्मिक समाधान. तुम्ही थोडा वेळ तुमच्याकरता द्या, तुमचं मन स्थिर करण्याकरता, बुद्धी स्थिर करण्याकरता, चित्त चैतन्य करण्याकरता, अहंकार निरहंकार करण्याकरता, अहंकार नष्ट करण्याकरता थोडा वेळ देणं त्याला पूजा म्हणतात. आणि त्याला शास्त्रामध्ये योग साधना म्हणतात. आपण समाधान आपलं आपण राहिलं पाहिजे. लोकांकडे मागून समाधान भेटत नाही. किती मागा, मिळाली का नाही मिळत. मागा जाऊन कोणाला कोणी देते का? समाधान काय ताक आहे का द्यायला? कोणाला देता येत नाही. ती शरीराची एक पुष्टी आहे. पहिलवानची कोणालाही देता येत नाही. त्याच्यासाठी खारी खोबर बदाम खावं लागते. माळेगावात पहिलवान 50,000 जिंकाले, पुन्हा आपण बी जाऊन कुस्ती धरल्याबरोबर कोणी देईल का आपल्याला? अजिबात नाही देणार. काय कमाल आहे, आम्ही कापूस लावला, एका बॅगला 50 क्विंटल 50,000चा कापूस झाला, एवढ्या फवारण्या मिवारण्या करून, आणि पहिलवान एका घंट्यामध्ये 50,000 घेऊन चालेल असं एक जणांना म्हणलं. माझ्यासारखं चप्पळ होतं. महाराज कपडे बिपडे काढलं, जे हाबूक ठोकू लागलं, दंड बैठका काढलं. लोक म्हणले चप्पळ असेल, पहिलवान सगळे डावपेच माहित असेल, शरीराने बारका झाला. मग काय झालंय? पण चांगलं दिसायला तालमीतला चाप्टर चप्पळ असल्याने सगळ्या उड्या हरलेल्या. ज्यावेळेस त्या पहिलवानाच्या कचाटीमध्ये गटलं ना,
त्याने सगळ्या नळ्या काढल्या आणि खिशात भरलं, जाय घरी म्हणला. पैलवान व्हायचं असेल तर कस, ज्या अन्नामध्ये कस आहे ते अन्न खाल्लं पाहिजे. जसं कसरत केली पाहिजे, तसं तुमचं कल्याण व्हायचं असेल तर तुम्ही कर्म केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, दुःख सहन केलं पाहिजे, दुःख सहन केलं पाहिजे. दुःख लोकांना नाही सांगितलं पाहिजे, दुःख कोण्या माईला जाऊन सांगितलं नाही पाहिजे. तिच्या केसामध्ये वार राहत्यात आणि माय असेल माय तसं, त्या माईला काय अक्कल आहे काय? तिला जाऊन सांगायला, तिच्या माझ्या अंगावर कावळे बसले तर तिच्या त्या लिंबाच्या झाडावर लिंबाळ्या पडायत तिच्या अंगावर, तिला म्हणता माय आम्हाला बघ काय झाले. बाई तुला काय झाले? त्या माईपेक्षा चांगली आहे तू, विसरून मिसरून नाही, त्या माईला तू घेऊन. ही अवस्था लोकांची, याला दुर्दैवी जीवन म्हणतात, यालाच पाप म्हणतात. परीस आहे मात्र कुत्र्याला माहित नाही हा परीस आहे. परीसाचे थोरपण काय बरीच लोखंडाला मिळाला पाहिजे, तसं तुम्ही गुरुकडे गेलं पाहिजे. आमच्यासारखा महाराज चांगला सांगायला म्हणून महाराज लय चांगलं तुमचं कीर्तन मला आवडलं, तुम्हीच म्हणजे गुरु व्हा असं नाही जमत. कीर्तन चांगलं करतो म्हणजे तू परमार्थी काय म्हणता येत नाही, कीर्तन चांगलं करतो म्हणून तो गुरु म्हणता येत नाही. अभ्यास आहे, कीर्तनाचा अभ्यास आहे, अभंगाचा अभ्यास आहे म्हणून चांगलं बोलतो. तुम्हाला आवडलं म्हणजे अभ्यास आहे, अनुभूती नाही. अनुभूती म्हणजे परमार्थ, मिळवणं म्हणजे परमार्थ. परम काय आहे? आनंद हे परम तत्व आहे. सहसा आनंदच नाही आणि आनंद परम असल्यामुळे तो आनंद मिळवणं, आनंद मिळवणं म्हणजे प्राप्ती, प्राप्ती म्हणजे पैसा, त्याला अर्थ म्हणतात. परम स्वरूपाची प्राप्ती म्हणजे परमार्थ. काहीच नसताना पांघरायची सोय नाही, आतरायची सोय नाही, राहिला फुटी नाही, झोपडी नाही, तरी माऊली म्हणतात कपिलाधार पुण्यधार येतेची झालो काही नाही सोय तरी माऊली आनंदी आहे. आणि आपल्या घरी गरम एसी थंडी एसी तरी श्रीमंता म्हणते महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे. दुर्दैवी जीवन म्हणतात. तुम्ही बरे व्हा, देव तुमचं बरं करणार नाही. देवाच्या घरी लेकरांनी एकमेकांचे तलवार हातामध्ये घेऊन मूर्ती उडवले, धनुष्य बाणाने सगळ्या सुना नाचुना विधवा केल्या. कृष्णाच्या घरी भांडण लागले, द्वारकेमध्ये नातू पंतू एकमेकांना मारू लागले. बायको म्हणू लागली लोकांचं भांडण मिटवा, घरचं मिटवा. लोकांचं कसं मिटवाय पळत कसं दिसणं गेले का तुला? त्यानं म्हणला मजानं मिटून व्हायना, कारण ही पोरं सगळे बिघडून गेलेली आहेत, यांना मजानं सुधारणं व्हायना. देव सुधरू शकत नाही आपल्या नाता पंतांना. आणि तुम्ही कोण्या ढगसळ्याच्या नादी लागला माझं कल्याण करणाऱ्या महाराजांनी काय टपूर येत आले का? इथं आल्यानंतर कर्म भोगावे लागतात, तर त्याची सुख देवाला मिळाले नाही, भोगावेच लागतात. आपल्याकडे एक अभंग आहे,
आपल्याकडे एक अभंग आहे, हे बी सुंदर आहे, पण मला मेन सूत्र सांगायचं. तुम्ही तुमचा जन्म इथं भोग भोगायला झालाय. तुम्हाला अभंग कळतो ना, सुख दुःख दारद तो त्रास सहन केला कृष्णाने. त्रास सहन केला कृष्णाच्या पत्नीने. पळून नाही गेले, पण तुम्ही कोणाकडे पळून जाता हो महाराज? असं घरामध्ये उलट आले, सोयीस करा. सोयीस करणारा महाराज जन्माला आला नाही. आणखी देव सोयीस करू शकला नाही, आणि तुम्ही कोणाच्या नादी लागला? सरळ करणार आहे, मग कोणी सरळ करणार? इथं भोगायसाठी जन्म. पृथ्वीचं नाव आहे भोगभूमी. त्रास सहन करायला शिका. एक दिवस सुख निश्चित येईल तुम्हाला. भोग भोगल्याशिवाय सुख नाही. भोगिल्या विना सुख, भोगल्याशिवाय सुख मिळणार नाही. रामोशा आहे म्हणून पौर्णिमेला महत्व आहे. बरोबर आहे ना? नसती तामोशा असती तर पौर्णिमा काय महत्व राहिला असतं. नसती पौर्णिमा असती तर तिलाही मजा नसती. दोन्ही आहे, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष. म्हणून आनंद आहे. दुःख सहन करा, पळून जाऊ नका दुःख लागल्यावर. महान जन्म आहे. त्रास सहन करून सिद्ध करून दाखवा. ते मनमत मौलीने करून दाखवलं, अक्का महादेवीने करून दाखवलं. राजाची पत्नी होती, राज वैभवाला लाथ मारली. कौशिकाची पत्नी गडगंज श्रीमंती, 2 टोपले सोनं अंगावर घालायला, भरजरी साड्या रेशमी घालायला. एवढं सौंदर्य. राजा म्हणायला लागला, कोण विचारत होतं तुला? दिसायला सुंदर आहेस, गरीब घरची होतीस म्हणून मी करून घेतलं. माझ्यामुळे तुझा या राज्यामध्ये परिचय झाला, तुझ्या बापाचा परिचय झाला, तुझ्या कुळाचा उद्धार माझी पत्नी आहेस म्हणून झाला. नाही तर तुम्हाला कवडीची किंमत नव्हती. हे शब्द आका महादेवीच्या हृदयाला लागले. आका महादेवी कौशिकाला म्हणायला लागली, मी तुझ्यामुळे मोठी नाही, मी जन्मजातच मोठी आहे. ते मी तुला सिद्ध करून दाखवे. 2 टोपले सोनं, अंगावरची रेशमी भरजरी साडी आका महादेवीने काढून टाकली. श्रीशैल्याच्या वनामध्ये एक आबला स्त्री, इथं वाघासारखे प्राणी आत डरकाळ्या मारतात. त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये काय परिस्थिती असेल. एकही हातामध्ये शस्त्र न घेता एक स्त्री श्रीशैल्याच्या वनामध्ये भटकंती करते. मात्र एकही वाघ त्रास देत नाही, एकही प्राणी त्रास देत नाही, एकही मनुष्य वाईट घेणे पाहत नाही. का? कारण सारखेपणाने आका महादेवी भावाप्रमाणे पाहत होती. आका महादेवी प्रत्येक प्राणी मात्राकडे माझ्यासारखा जीव आहे म्हणून पाहत होती. म्हणून आका महादेवी महान झाली. पण आका महादेवीचा हा जन्म सोहळा आहे. यालाच म्हणतात महालाभ. मिळवणं महालाभ हाची, लाभ ला बा. बा म्हणजे तुझ्या, बा म्हणजे काय? आपल्या. आपल्या हातामध्ये महालाभ मिळाला. का म्हणून? नका करू माती नरदेहाची. नर म्हणजे प्राप्तीचा जीव, पुरुषवाचक अथवा स्त्रीवाचक नाही, हिमती जीव. स्त्रिया सुद्धा कर्तबगार आहेत. इतिहासामध्ये पहा, गार्गी, लोपामुद्रा, अक्का महादेवी असते. मिळवणं, मिळवण्याची धमक ज्याच्यामध्ये आहे त्याला नर म्हणतात. ते स्त्रीवाचक अथवा पुरुषवाचक शब्द नाही. मिळू शकतात म्हणून नरदेहाची माती करू नका. माती करणं म्हणजे कोणाच्याही नादी लागणं. कोणीतरी माझं बरं करेल आणि कोणीच बरं करणार, मग म्हणायचं देव नाही, महाराज नाही, काय नाही, सगळा येड्याचा बाजार झालाय, सप्ते करून काय नाही, कुठं जाऊन काय नाही, का आई राहील नाही. खरं समाजात तुझं टक्कुर बिघडलंय आपलं. आपण माती केली, आपल्या हाती आपला डोळा छेदीला मावली. काय करता येते? नर म्हणजे या जन्मात काय होता येते? अभंगाचं दुसरं चरण. देवे कामधेनु सिंधुवाणी गरा, देवे कामधेनु सिंधुवाणी गरा. नर म्हणजे मिळवता येते. कोणाकडे किती मिळवायचंय? कामधेनु, इच्छा पूर्ण करणारी धेनू म्हणजे काय? या ठिकाणी समुद्र मंथन झालं ना,
त्या समुद्र मंथनामध्ये निघालेल्या रत्नापैकी एक रत्न कामधेनू होता. ती निघाली, मागितलं ते मिळायचं. कामधेनूकडे मागितलं ते. तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय, तुम्ही होणार, पण तुम्ही ठरवत नाही. तुम्ही वेळ वाया घालीत आहो. ती म्हणतो आपल्याच्यानं शक्य आहे का एवढा कठीण अभ्यास, आपण काय देव आहो का, आपल्याच्यानं एवढं होते का, आपण का लई मोठे आहो का. अरे बाबा तुम्ही मोठे आहात, तुम्ही तुम्हालाच आधी पाडून घेतो तोंडावर. आपण महान आहात, वेळ द्या, वेळ द्या असं जर म्हणलं असतं तर घोर कापणारे लोक संत झाले नसते. ज्याच्या खानदानामध्ये देवाचं नाव माहित नाही असे लोक संत झाले. आम्ही ढोल तर नाही ना कापले. ज्यांनी माणसं मारले अशा माणसाने देवानं कसं वागावं ते सांगितलं वाड्या कोळ्याने. आपण माणसं तर मारली नाहीत ना. लय चोरी आपण केली म्हणत तर कोणाच्या हरभऱ्याचे ढाळे चोरून खाली असते. ह्याच्या पलीकडे चोरी केली आहे का, तरी आपल्या घरची माणसं आपल्याला बोलत नाही. असं का होत? माऊली म्हणतात आपण पाहत नाही त्याच्याकडे. जन्म महान आहे, कामधेनू सारखा जन्म आहे. धनगराच्या मुलाने ठरवलं IAS परीक्षा पास व्हायचं. झाला कठीण परीक्षा. ठरवा तुम्ही काय व्हायचे, तुम्ही होणार. प्रहार म्हणजे वेळ. 8 प्रहार आहेत, दिवसाचे 4, रात्रीचे 4. काष्टी म्हणजे वेळ वाया घालणं, काठीनं वेळेला मारणं. ज्या वयामध्ये अभ्यास करायचा त्या वयात अभ्यास केला नाही आणि आता लग्न व्हावं म्हणून फिरतो, कसं होईल? होणार नाही. बरोबर. तुमचा उद्धार तुम्ही व्हावा असं तुम्हाला वाटलंच नाही ना, अभ्यास केला नाही त्या वयात. त्यामुळे ही अवस्था तुमच्यावर उद्भवली. वेळ वाया घातला. आई वडील सांगत होते 12वी आहे, आई वडील सांगत होते MPSCचा अभ्यास कर, चांगलं होईल तुझं, चांगलं होईल. मायबापाने 30-35 वर्ष पैसे दिले, पुण्यासारख्या ठिकाणी शिकला. 35 वर्ष चांगल्या घरचे मायबापाने शिकवलं. 35 वर्षानं सगळा पसारा आणला. आम्ही म्हणलं कहो पाटील आणला सोन्याचा पसारा घरला आणला. म्हणले महाराज काय करायच्या नोकरी, काय करायचे कशाला. घरी 35 एकर जमीन आहे, एवढी जमीन जायदाद मरणावानी सरना गेले. 4 नोकर घरीच लागायले, तर कशाला त्याला नोकरी करू द्या म्हणून आणलं वापस. का आणलं? कारण त्यानं तिथं अभ्यासच केला नाही. त्यानं दाढीला कट मारून गाडीवर बोंबलं फिरून एवढंच केलं, बाकी दुसरं काही केलं. म्हणून हे दुःख आहे. वेळ, कष्ट, प्रहार. हो बरोबर आहे, वाटे गमविले आता नाही बरोबर. कारण माऊली म्हणतात वेळ वाया घातला, गमवून टाकला, प्रहार वाया घातलं. मारी काष्ट, काठीनं प्रहाराला मारलं. अभ्यास न करता याच्या त्याच्याकडे जाऊन कंडा दोरी घेऊन उद्धार होईल का असं वाटलं. आशाने नाही उद्धार होणार. आत्मना उद्धार का आत्मना अवसाधना. दुर्योधनाचा उद्धार करायला आई वडिलांनी ठरवलं. ऋषी सगळे गुरु त्याच्याकडून होते, कुणी उद्धार करू शकला नाही. का? कारण त्याचा उद्धार केला आणि धर्माचा कोणी त्याचा उद्धार व्हावा असं धर्माला वाटलं नाही. धर्माने त्याच्या विचाराने त्याचा उद्धार केला आणि दुर्योधनाचा नाही ना त्याच्या विचाराने झाला. आत्मना उद्धार का आत्मना अवसाधना. वेळ वाया घालू नका. आयुष्यात सगळ्यात मोठी लाभलेली वेळ आहे. त्याला जर तुम्ही मार लाव, त्याच्यातून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत असाल कोणाकडे बी जाऊन, तर असं होऊ शकत नाही. वेळेला महत्व द्या. म्हणून माऊली म्हणतात वेळ गेला ना तर तुम्ही सोन्याचे राहू अभंगाचं दुसरे सोन्याचे.
बळीची आंधळा झाला सुंदर बोलतात. दैव योगान सुकृत म्हणजे पुण्य. पुण्याईनं तुम्हाला सोन्याचा गोळा मिळाला. कळाला पाहिजे ना. कळाला तर आहे, नाहीच कळाला. हो, कळाला पाहिजे जन्म. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे आणि आपण शंकरू माहिती बैलगाडीने वराड लग्नाला जायचं. मग बैलगाडी महाराज नवरदेवाची आत्या होती, तिच्याकडे 5 तोळे सोनं होते. किती तोळे? 5 तोळे. चित्तांग हे ते पहिलेच आहे. आताच्या सारखं नाही बरं का, पोहे हार चप्पल हार. चित्तांग नाही, एक दाणी असलं महाराज पूर्वीच. आणि मग सुरी असे दागिने पूर्वीचे असायचे. मग आता आताच्या सारखंच ना, चांगले कपडे दागिना जे बाई दिसेल ती चांगल्या घरची आहे वाटते. मग तिच्या जरा मागं लोक राहते. मग त्या गावच्या लोकांना वाटलं बाई चांगल्या घरची आहे, सोनं वाण आहे, आधी तिलाच कुंकू लावावं आपण जाऊ. मग सगळ्या तिच्याकडे कुंकू लावाय, दिवसभर तिच्या सगळं फिरली आहे बाय. 5 तोळे सोन्याची बाई, कपडा डत्तान घव घव. मग महाराज असं असणार की नवरदेवाची मावशी होती, तिच्याकडे किती सोनं होतं? 5 किलो सोनं होतं. किती किलो? 5 किलो. पण ते गबाळ असं पिशवीत आणले बांधून. त्याला कोणी जेव म्हणलं नाही, वर कोणी खाय म्हणलं नाही. का म्हणलं नसेल? कारण तिनं त्या दागिन्याचे 5 किलोचे अलंकार बनवले नसल्यामुळं तिला कवडी मात्र कोणी किंमत दिली नाही. तसं तुम्ही खूप महान आहात, पण तुम्हाला वागायचं नाही कळालं. वागण्याचं कळण्याकरता मंत्र स्मरण करावं लागतो, अंतःकरण निर्मळ करावं लागते आणि नंतर कर्म सुंदर होतात आणि नंतर लोक सन्मान देतात. ते कर्म सुंदर होण्यासाठी अंतःकरण निर्मळ करण्यासाठी भगवंताचं नाम शंकर. शंकर दैवे कामधेनु सिंधुवाली घरामारी काष्ट प्रहरामती मंद सुकृते लाभला सोनियाचा गोळा वळीची आंधळा झाला. एक दिवस एक गरीब कुटुंब होतं महाराज. नित्य नियमाने भगवंताची सेवा करायचं. माता पार्वतीला वाटलं एवढी गरिबी आहे
यांना काहीतरी द्या एवढी तुमची उपासना करतात. कोणाला म्हणाले? भगवान शिवाला. भगवान शिव हसले आणि त्यांनी म्हणाले यांना किती जरी दिलं ते यांना कळणार नाही त्याचा फायदा कसा करायचा. शेतकरी कुटुंब होतं, महाराज उन्हाचे दिवस होते, दुपारच्या पाणी आपला आऊत सोडलं आणि त्यांनी झाडाखाली बसले. थोडासा आणलेला फराळ केला, ऊन वाढलं म्हणून त्यांनी महाराज घराकडे निघाले. निघाल्याच्या नंतर भगवान शिवानी आणि माता पार्वतीने त्यांना एक सोन्याचा हंडा तिथे केला आणि ते ज्यावेळेस घरला निघाले त्यावेळेस त्याची बायको म्हणायला लागली, एवढ्या अंधाराचं शेताला येताव, नांगर हाताव, लोखंडी नांगर, तुम्हाला कसं दिसतंय बरं? त्याने म्हणला, डोळे नसले तरी मला माझं शेत दिसतंय. काय म्हणला? डोळे जरी नसले तरी मला माझं शेत दिसते. असं म्हणल्यानंतर त्यानं आपले डोळे त्याने म्हणले कसं दिसते बघूच बरं, म्हणजे चला आपल्या वावरातून. तिनं महाराज त्यांना आपले डोळे बांधले कशाने? रुमालाने. आणि ती माऊली शेजाऱ्याच्या वावरामध्ये गेली आणि त्याला म्हणली, या आता मला शोधायला. दुपारचा टाइम होता, घराकडे निघाली होती. विपरीत बुद्धी, सोन्याचा हंडा तिथं आहे आणि त्यावेळेस त्याने डोळे बांधले आणि त्या हंड्याला असं ठिसकारलं आणि पुढे निघून गेला. दैव योगानं सोन्याचा गोळा त्याला मिळाला होता. माऊली किती सुंदर बोलतात बघा. सुकृत पुण्याईनं त्याला सोन्याचा गोळा मिळाला होता, पण त्यानं बळनं आंधळ झालं. आंधळ होतं का? तसं तुम्हाला काही कळत नाही असं आहे का? सगळं तुम्हाला माहित आहे, मी सांगायची काही गरजच नाही. पण वळत नाही म्हणून बळनं आंधळे झालं. बांधून घेतले बळनं, बांधून घेतले. आपण बांधून घेतले बळनं. सगळं कळते तुम्हाला, खिसखिस करून नाही बस. खिसखिस केल्यावर पुन्हा कळते आपण करायला नाही पाहिजे होतं. त्याला म्हणतात बळनं आंधळ. त्याला काय म्हणतात? बळनं आंधळ. तसं तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना समजून घेणार नाही तोपर्यंत तुमचं घर आनंदी होणार नाही. तुम्ही किती घराला फोटो लावा, शिवाय नमस्तुभ्यम, शिवाय नमस्तुभ्यम, तुमचं काही चांगलं होईल असं मला नाही वाटत बरं. आणि असं संतांनाही बिलकुल वाटत नाही. संत लबाड बोलत नाही, काही का नाही. अहो, राजा रामाची आई सारखं रडत आहे. राम वनवासाला गेलाही रडत होती, राम राजा झाला तरी रडत होती, रामाचे लेकरं झाले तरी रडत होती. देवाची आई रडते. वशिष्ठासारखे ब्रह्म ऋषी महात्मा उशाला बसून आहेत तरी नारळ देत नाहीत ना शिवाय नमस्तुभ्यम देत नाहीत. याचा अर्थ असा नाही की ती लावू नका चुकीचा आहे असं नाही बरं का. योग्य आहे, मला माहित आहे, पण त्याने फारसा परिणाम पडणार नाही. याऐवजी तुम्ही आपल्या माणसांना प्रेमानं बोला, प्रेमानं वागा. बळनं एकमेकांना खिसखुस करू नका. वेळ निघून गेली ना की माणसाचं महत्व कळते. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, बोलता येते तवर बोला. बाजत पडल्यानं कर, म्हणजे बाजत पडल्यावर म्हणू नका. आलीच नाही बोलायला, तवा आली होती थेंब गेला तवा. जेव्हा चांगलं बोलता येते, जेव्हा चांगलं अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत सगळं करा. एकदा ताकद निघून गेली ना कोणी विचारत नाही या शरीराला. याचं महत्व जतन करा. त्रास तर होणार आहे बरं का, त्रास झाल्याशिवाय नाही. किती त्रास आहे? त्रास किती आहे? आपण 4थं शरण. Oh
खूप सुंदर आहात, तुम्ही चांगले आहात, चांगल्या माणसांना त्रास आहे बरं का, नाही असं नाही. ऊस गोड आहे म्हणून त्याच्या बरोबर स्पर्धा करणारा एरंड आहे, नसती स्पर्धा करत नाही, वाढतच नाही असं नाही. ऊस त्याला त्रास न देता वाढण्याचा प्रश्न करते, तरी ते महाराज एरंडी असे फाकून त्या ऊसाला असं दाबू दाबू टाकते. जसं वाकडं गेलं तरी ऊस आपला स्वभाव सोडत नाही वाढण्याचा, वाढतच राहते. तसं वाईट माणसं तुम्हाला पदोपदी त्रास द्यायला तयार आहे, तुम्ही त्यांच्या वाईटपणाला कंटाळून विष केलं म्हणजे जीवनाचा घात करणार आहे. त्यांच्या वाईटपणाचा त्रास सहन करा, सहन करा, सहन करा. एक दिवस एरंड्याचं अस्तित्व आपोआप संपल, आपोआप संपल. म्हणून माऊली म्हणतात एरंड्यासारखं होऊ नका, ऊसासारखं व्हा. एरंडे तर आपल्या प्रत्येक ठिकाणी आहेत, एरंड्यामध्ये वाढतो त्याला ऊस म्हणतात. एरंड्याला लावायची गरज नाही, एरंडे आपोआप उगवते, ऊसाला मात्र लावावं लागते. म्हणून महाराज एवढा जरी त्रास दिला एरंड्यानं तरी ऊस वाकडा पडला, आडवा पडला तरी वाढत असतो. हे त्याचं जीवनाचं गमक आहे. जसं जो चांगला माणूस घडत आहे त्याला निश्चित त्रास होणार. ज्या दिवशी आपल्याला त्रास आहे त्या दिवशी आपण मोठे व्हाल हे या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे. असा असणारा हा जन्म खूप मोलाचा आहे. गाडी मात्र असा याचा चुकीचा वापर करू नका, आगाऊपणाच्या नादी लागू नका. 3 लोकांच्या नादी लागायचं. 1 आपले गुरु, 2 आपले संत, 3 म्हणजे साधू. आणि दुसरी गोष्ट आपला धर्म, आपला धर्म, आपला पंथ, आपलं गोत्र, आपलं सूत्र, आपला कुलाचार, आपले गुरु, आपले संत, आपला ग्रंथ सोडून जगात कोणाकडे गेला तर ते तुमचा उद्धार करणार नाही. असं मी म्हणत नाही. भगवान कृष्णाने जी गीता सांगितली अर्जुनाला, स्वधर्मं निर्नश्रेय परधर्म भयवः, स्वतःच्या धर्मामध्ये मर, पळून जाऊ नको, धनुष्य खाली टाकून. पलकुट्या म्हणतील तुला, क्षेत्रीय कुळातला म्हणणार नाही तुला, लाज वाटाव तुला, धनुष्य टाकून पळून जातोस माझ्या घरचे म्हणून, असं जमणार नाही. धनुष्य हातामध्ये घेऊन गोळ्या मारायला सुरुवात कर. अर्जुन म्हणायला लागला, देव आहेस का, कोण आहेस, माणसं मारायला सांगतोस, यापेक्षा असं कर, मला आशीर्वाद दे. कोण म्हणालाय, अर्जुन. कृष्ण म्हणाला, आशीर्वाद देणाऱ्यातल्या खानदानातला मी नाही, इथं कर्म करावी लागतील, बाण सोडावी लागतील, तेव्हाच तुझं कल्याण. तसं माऊली आपण आपल्या धर्माप्रमाणे वागा. दुसऱ्या धर्मात किती मी चांगलं म्हणलं तर जाऊ नका. आपला आचार काय, इष्टलिंग पूजा, आपले गुरु, आपला मंत्र, आपला ग्रंथ, आपला संत, आपला गोत्र आपला सोडून दुसरीकडे जाऊ नका. पुन्हा असं असणारा हे सुंदर असा असणारा हा योग समतानगर या ठिकाणी तुमची पदयात्रा ही खूप सुंदर असते बरं का. जशी पदयात्रा आहे तसंच आनंद आहे. आणि घरच्या घरी देव बरं करी. काय, घरच्या घरी देव बरं करी. भजनी घरचे, सगळे घरचे म्हणणं जमा नाही. इकत आणून म्हणजे ते परवडणार. एखादा माणूस इकत आणतं एखाद्या दिवशी, बरोबर आहे ना. सगळं इकत म्हणलं तर जमणार, घरचे असावं लागते काही. म्हणून आताच्या माय माऊल्या म्हणतात 2 एकर तर शेत राहावं, पायली भर तर मुगाची डाळ होईल, इकत घेऊन किती पुरणार. तसं स्वतः भजनी खूप सुंदर आहे. सहसा मी मधली चाल देत नाही बरं का, मी डायरेक्ट कडेलाच लावतो. सगळं माझं माहित आहे, कडेलाच लागायला ऐकायची वाटलं. पण एवढं महिला मंडळ उभा आहे, खूप अभिमान वाटला मला. आणि सगळ्या सुंदर म्हणणाऱ्या पाठांतरातल्या, आता यांना तर खूप पाठांतर आहे, अभंगांची टक्कर लावू लागली अशी त्याच्या डोसक्यामध्ये. ते अभंग पाठ केले ना, अभंगाची मस्ती असते, ते मधल्यामध्ये अशा धडका देते अभंग. म्हणूनही म्हणलं तरी तोंडा वाटते निघून जातो. अभंग खूप सुंदर आहे. आणि अभंग म्हणजे सूत्र आहे जगण्याचे. मी आतापर्यंत जेवढे प्रमाणे घेतले ना तेवढे ध्यानात ठेवा. माझं कीर्तन अजिबात ध्यानात ठेवू नका. हे माझा जे बोलणं आहे ते मसाला आहे. आणि मसाला खाऊन कोण्या गावामध्ये पैलवान झाला नाही बर का. सांगा, कुठं मसाल्याचे डबे टाकून पैलवान झालेला ऐकलं का? कस अन्न खाल्लं पाहिजे. सिद्धांत हे कस आहे, उदाहरण हा मसाला आहे. मसाल्यावर प्रेम करू नका, कस रहित अन्न, जे सिद्धांत सांगितले, जे मी अभंगाचे तुकडे सांगितले ते लक्षात ठेवा, त्याचं जतन करा, आयुष्य सुंदर होईल. म्हणून असं असणार. या जे दिंडी असेल त्याचं या ठिकाणी सुंदर या ठिकाणी
कार्यक्रम करतात. पुढे नेतृत्व होऊन आमचे शिवतीपरायण संगमेश्वर महाराज धनुरे देऊळवाडीकर आता इथंच राहतात. चांगलं झालं तुम्हाला. आमचे गणेश महाराज आहेत, बरोबर ना? आमचे स्वामी महाराज संगया स्वामी का बरोबर याले मला म्हणजे याले हा. आणि आमचे ते महाराज असतील इतर सर्व यांनी सगळे परिचित आहेत, पण आता प्रत्येकाचं नाव माहीत नाही. पहिला वर्ग सगळा सुंदर आहे टॉप तुमचा. रोज भजन करता वाटते तुम्ही करतात ना? अभंग म्हणता का काय म्हणता? हा उत्तर अर्धा येते ना तुम्हाला? असंच आहे तुमचा अभंग म्हणल्यानंतर महागाई अभंग म्हणा बरं का. माणसं सहसा म्हणत नाही महागमणीचा अभंग, त्याच्यावर पाठ होतात अभंग. पण आमच्या गावामध्ये नीट कीर्तन आहे, युट्यूबला बघा, टाळ आरतीचे कीर्तन आहे. अवघ्या शकुनाचा शकून अभंग घेतला होता मी, कारण आमचे महिला मंडळ म्हणलं आता अभंग मी मध्ये तेलंगणाला कीर्तन होतं सकाळी प्रसादाचं. तिथून आलो, आमची ती काकू होती, तिने म्हणलेलं अवघड अभंग घेऊन बघ म्हणजे सोपा घे. आता मी म्हणलं कवाई असं आडवं म्हणायचे ना आम्हाला चाल म्हणायचे. म्हणजे बरं काय हरकत नाही. तर आमच्या गावामध्ये जवळपास 45 वर्ष झालं भजन आहे. आणि मग त्यांनी मी घेतला या शकुनाचा शकून झाले दर्शन संतांची. पण त्यांचा शेवट काय? शेवट काय? थांबा आता तुम्हीच बसा. काय शेवट आहे? हा आता बघा बरं मग हे हा झालं का नाही घोडपेट? हा सांगा आता गुग बसत बोलायचंच नाही कोणी. सांगालो हे खोली बघालो मी आता पाणी कितीवर लागते. हा सांगा बरोबर आहे काय? मनमत म्हणे फळाले मागे केले ते. आता हे शेवट काही माहित नाही का सगळ्यांना? रोज म्हणता ना मनमत म्हणजे फरक, पण पाठांशच नाही. आपलं लक्ष नाही त्याच्यावर, लक्ष ठेवा म्हणून त्यांना ते हेच नाही गेलं. मी म्हणलं काय झालं? एवढा सोपा अभंग होता म्हणताना अवघड अभंग घेतला कधीच म्हणला नाही. आणि ती माय माऊली 35 वर्ष झालं भजनात. किती वर्ष झालं? 35. आणि मी म्हणलं अभंग का म्हणला तर तिनं काय म्हणली, लय अवघड अभंग घेतला होतास म्हणजे कधीच ऐकाय नाही. म्हणलं रोजच म्हणता की आता म्हणजे लक्ष ठेवा असं असणार. खूप सुंदर आहे, अभिमान वाटला मला. महिला मंडळ खूप सुंदर, सगळ्यांची टाळ म्हणणं खूप सुंदर आहे. सोयी काही कमतरता नाही म्हणून या सेवेकरता उपस्थित आमचे कोण्या आपले मोती पोळ्याचे वाडीचे महाराज गोरेप्पाच का? हा गोरेप्पा आमचे या तुमच्या विभागाचे प्रमुख आहेत, मुकदम म्हणत आपण त्यांना. आणि आमचे प्रधानाचार्य स्वामी महाराज खूप सुंदर वाजले महाराजांनी. मला हवी स्वामी मठातल्यापेक्षा जास्त आनंद वाटला, कारण तिथं काय नाही असं म्हणून तुमचं काही मी स्तुती करणार गेलो, कारण तिथं संख्या भरपूर होती पण गोंधळ लागल्यासारखा झाला. म्हणजे घरी कीर्तन बंद करा, घरी आरती करा, असं जे झालं ना ते डिस्टर्ब झालं. त्याच्यामुळं एवढं उत्सुक झालं नाही, पण मला आनंद वाटला. चाळीचे प्रमाण ते अगदी सुंदर झाले, सगळ्यांनी खूप सुंदर साथ दिली. कार्य या ठिकाणी उत्साहाने करतात. सप्ताह असेल, दिंडी असेल, मोठ्या आनंदाने जवळपास 500-600 लोक राहते तुमच्या दिंडीत. एवढी शिस्त असते, गौरव आहे, संप्रदायाचं वैभव म्हणजे समतानगर आहे. आणि मला आणखी एक सांगायचं आहे, तुमच्या उदगीरमध्ये जवळपास 20-22 सप्ते होतात, ते का नाही? असं एकही गाव नाही महाराष्ट्र असेल तेलंगणा आंध्रा, एका गावामध्ये 20-25 सप्ते होतात. त्याचा फायदा म्हणजे महिला भजनी मंडळात. म्हणून हे वैभव तुम्ही जपून करून ठेवलं. त्यामुळे सर्वांना तुलसी शरणार्थ झालेली सेवा किंवा समस्त शिवभक्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला आमची सिस्टीम आहे बरं का. खूप सुंदर सिस्टीम आहे तुमची, कारण सहसा या मंदिरामध्ये म्हणलं की भांडणं लागल्यावेळेस आवाज येते. तुम्ही काय कला केली ती मला माहित नाही, कोणती खोटी फिरविली ती, अगदी सुंदर फिरविली. तुम्हाला शरणार्थ झालेली सेवा भगवान शिवाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.